फायनली आज आमच्या नवीन घरामध्ये आमच्या बाप्पाचं वाजत गाजत आणि एकदम उत्साहाने स्वागत झालं आहे, तेही एकदम आनंदाने. हो, नमस्कार, मी सोनाली तुमचं स्वागत करत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आज आहे 27 ऑगस्ट आणि आज होती गणेश चतुर्थी. या निमित्ताने आम्हा दोघांनाही सुट्ट्या होत्या. काल होतं हरतालिकेचं व्रत आणि हे बघा, हे आहे आमचं हरतालिकेचं फळ म्हणजेच विलास. हो, हे आहे माझं हरतालिकेचं फळ, जे प्रत्येक सुवासिनीची इच्छा असते की तिला चांगला पती मिळून त्यांचे दीर्घायुष्य लाभो. सो आजचा विषय होता गणेश चतुर्थी. मी सकाळी उठून आवरलं, मस्तपैकी साडी घातली, तयार झाली आणि निघाले देवपूजेसाठी स्वतःच्या घरच्या मंदिरात. तिथे आज मला करायचा होता पूर्णपणे गणपतीचा अभिषेक. प्राणप्रतिष्ठाही करायची होती. त्याला बराच वेळ लागणार होता, जवळपास 1.5 तास तरी. आणि नशीब माझं इतकं सुंदर आणि बलवंतर म्हणावं की आज ऑफिसला सुट्टी होती. सो ह्या मी दोन्ही गोष्टीला बसले, कारण की मुलं झोपलेली होती. मी लवकर उठले आणि पटापट सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या, कारण की बाकीही तयारी करायची होती. बाप्पांचे आगमन येणार म्हणून बाप्पांचीही सजावट करायची होती. सगळा विडा घेतला हाताशी आणि लागले तयारीला. मुलेही मध्ये मध्ये करत होते. त्यानंतर सगळं डेकोरेशन छानसं केल्यानंतर घरामध्ये बाकीच्याही काही गोष्टी होत्या त्याही केल्या. थोड्याशा शोभेवंत गोष्टी होत्या त्याही कुठे लावू कुठे नाही अशा मी चालू होतं त्या ॲडजस्ट करत होते. आणि फायनली बाप्पाच्या स्वागतासाठी मीही तयार झाले पारंपरिक आपल्या नऊवारीमध्ये. आणि फायनली आमचे बाप्पा आमच्या घरी आले, त्याचा आनंद वेगळाच होता. आता पुणे म्हटल्यानंतर परंपरा आलीच, आणि परंपरा आली की तिथं साज आला, आणि साज आला की नव्याची नवराई आली. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आमच्या बाप्पापासून होता, कारण की पुण्यामध्ये बाप्पांचा उत्सव हा एकदम दिवाळीसारखाच मानला जातो. फायनली बाप्पांचं आगमन झाल्यानंतर त्यांचं औक्षण केलं, त्यांचा तुकडा ओवाळला आणि त्यांचं आगमन झालं. त्यानंतर मलाही आवरायचं होतं, कारण की घरचा गणपती बसवल्यानंतर आमचे विजय परिवार यशवंत इन्फिनिटीचाही स्वागत करायचं होतं, आणि त्यांच्यासाठी आम्ही 6 जणी सज्ज झालो होतो. सर, आम्ही कशाप्रकारे त्यांचंही स्वागत केलं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल. माझ्या घरचा बाप्पा कसा वाटला, त्याची सजावट कशी वाटली नक्कीच सांगा. भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर. बाय.